मस्तपैकी आपल्या कवळ्या कैरीच्या फोडीचं लोणचं तयार झालेलं आहे। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी काल कवळ्या आंब्याची चटणी केली। आज मी कवळ्या आंब्याच्या लोणच्या टाईप फोडी बनवणार आहे। ती कशा बनवायच्या ती तुम्हाला सांगते आणि त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघू। चला तर मग कवळ्या आंब्याच्या फोडी कशा बनवायच्या ती आपण बघू। त्यासाठी लागणारं साहित्य बघा। मी ही चमचे आहे, पोहे खायचा ही चमचा, ह्या चमच्याने मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, जिरी मोहरी मिक्स करूनच घेतलेली आहे आणि तेल ही 4 चमचे घेतलेला आहे आणि 1 आंबा घेतलाय, तुम्ही किती पण घेऊ शकता तुमच्या ह्यानं। आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ आणि 2 पाकळ्या लसणाच्या असं ह्यात खरडून घेतलेले आहे त्या मी। आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा जिरी मोहरी मिक्स करून घेतलेली आहे आणि मुठभर शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे। आणि हे सगळं साहित्य एका आंब्यासाठी आहे। तरी तुम्ही जर तुम्हाला जास्त आंबे घ्यायचे असेल तर जास्त साहित्य घेऊ शकता। ही जास्त दिवस टिकणारी वस्तू नाही, तात्पुरती खाण्यापुरती आहे। आंबा पण कवळा आहे। मी आता ही आंबा मी धुवून घेणार आहे। असा स्वच्छ पाण्याने स्वच्छ आंबा धुवून घ्यायचा, कारण ह्याला चिक असतो म्हणून ही धुवून घ्यायचा। आता ही धुवून घेतलेला आहे आंबा। आता ही चिरून घ्यायचा। हे असं देठ काढायचं, ह्याचं चिक असतो ती घशात पुन्हा त्रास होतो म्हणून। आणि हे असा आंबा चिरायचा। तुम्ही चाकून चिरा, विळीनं चिरा, तुम्हाला जसा येतोय त्या पद्धतीनं चिरू शकता। ही कोय काढायची, ह्यातली अशी कोय काढून टाकून द्यायची। परत ह्या आंब्याच्या अशा फोडी करायच्या। तुम्हाला कशा फोडी पाहिजे त्या तशा तुम्ही फोडी करू शकता। मस्तपैकी अशा फोडी चिरून घ्यायच्या चाकूनं विळीनं। ही कवळा आंबा आहे, अजून निब्बर झालेली नाही ह्याची कोय। आणि कवळ्या आंब्याचं लय छान लागतं खायला। असा ही चिरून घ्यायचा। मस्त ह्या काही अशा फोडी करून घेतल्या त्या आता इथं ठेवणार अशा ताटात। अशा सगळ्या आंब्याच्या फोडी चिरून घेणार मी। कवळा आंबा आंबट पण कमी असतो, खायला लय छान लागतो। एक फोड चिरून झाली, आता दुसरी फोड घ्यायला लागली। दुसरा अर्धा आंबा असा चिरून घ्यायचा, पहिल्यासारखाच कट करून घ्यायचा। हे दोन्ही पण आंब्याचं भाग चिरून झालं। 1 आंबा घेतला होता, त्याचे 2 भाग केले, दोन्हीचे पण आता तुकडे चिरून तयार झालेला आहे। आता मी फोडणी बनवणार आहे गॅसवर। पैकी आपल्या चिरून झालेल्या आहेत त्या। आता ह्याला फोडणी देणार आहे मी मस्तपैकी। आणि गॅस चालू करते। ही फोडणीचं पळी गरम करायला ठेवले। आता त्यात मध्ये ही 4 चमचे मी तेल ओतणार आहे। तेल तुमच्या आवडीनुसार ओता, किती तुम्हाला जशी आवड असेल त्या पद्धतीनं हे असं तेल ओतायला लागले। हे तेल तापेपर्यंत मी या फोडीला हे सगळं साहित्य लावून घेणार आहे। तेल तापायला ठेवले, आता हे सगळं साहित्य फोडीला लावून घेणार आहे असं मस्तपैकी। हे असं तुम्ही हाताने, तुम्हाला जर नसला असं मिक्स करू वाटत तर चमच्यानं पण करू शकता, पण मी हातानंच करते कारण हातानं छान मिक्स होतं। हे असं फोडीला लागलं जातं। आणि कवळ्या आंब्याचं आवर्जून खावं, छान असतं खायला, शरीराला पण आपल्या तब्येतीला पण चांगलं असतं। तिकडे तेल गरम व्हायला ठेवलंय, तर तिकडे लावून घ्यायला लागले।
मस्त पैकी असं ही फोडीला आपल्या आता लावून झालेला आहे. आता तेल तापलं का बघू आपण. एक मोहरी टाकून बघते, नाही अजून तापलं. तेल आपलं मस्त तापलेलं आहे. मी जिरी मोहरी 1 चमचा टाकणार आहे. मस्त असा तडतडा यायला गॅस बंद करते आता. आणि ह्या लोणच्यावर असं तडका द्यायचा, वतायचं मस्त पैकी. आणि आता गरम तेल असल्यामुळे हाताने हलवायचं नाही, आता चमच्याने हलवायचं म्हणजे आपल्या हाताला पोळत नाही. मस्त पैकी गावरान कवळ्या कैरीचं आपलं लोणच्यासारख्या पुरी मस्त पैकी तयार झाल्या आपल्या आता. ही बघा, खाऊन बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच मी व्हिडिओ बनवत जाणार आहे मस्त पैकी आपल्या कवळ्या कैरीच्या फोडीचं लोणचं तयार झालं.